तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 9 मार्चच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता होळीचा कार्यक्रम तर पार पडलेला असतो आणि कमळीचं सत्य मात्र अनिका, कामिनी आणि रागिणीने समोर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण ते काही तसंच झालं नाही. त्यांचा डाव त्यांच्यावरच पलटला गेला आणि अन्नपूर्णाने त्यांना मात्र शिक्षा पण दिली. दुसऱ्या दिवशी रंगपंचमी खेळायचा दिवस. सगळेजण खूप आनंदात असतात. कमळीला देखील खूप मस्त रंगपंचमी खेळायची असती. तिला मात्र दुःख या गोष्टीचं असतं की माझी आई आणि माझे आबा गावाकडं कसे असतील आणि कसे नाही. पण आता खरं तर गौरी मात्र इकडं ऋषीच्याच घरी कामाला आहे. कमळीला हे माहिती नाही. पण आता गौरीला माहीत झालेलं असतं की माझी कमळी मात्र ज्या ठिकाणी जायला हवी होती ना त्या ठिकाणी ती गेलेली पण आहे आणि ती खूप खंबीर आहे. ती कुठंही राहू शकते आणि कुणाशी लढू शकते. सत्याच्या बाजूनं ती कायम उभी राहू शकते. त्यानंतर मग कमळी, ऋषी, प्राजक्ता, अनिका, बंड्या, निंगी यांना सगळ्यांना रंगपंचमीच्या दिवशी मस्तपैकी व्हाईट कपडे घातले. छान असा कलर खेळू लागला. छान असं रंगपंचमीसाठी कलर खेळण्यासाठी खूप छान डेकोरेशन वगैरे केलेलं असतं. त्यानंतर मग कमळी तर कुणाच्याच हाती लागत नाही आणि ती कुणालाही तिच्या चेहऱ्याला कलर लावू देत नसते. त्यानंतर बंड्या आणि निंगी तर खूप धमाल करू लागतात. तर त्यानंतर दुसरीकडे अनिका, प्राजक्ता पण खूप मस्ती करू लागतात. ऋषीला देखील कलर लावलेला असतो. पण आता तेवढ्याच वेळामध्ये प्राजक्ता म्हणू लागते, अगं बाई ही कमळी तर बिना कलरचीच आहे, हिला कसा कुणी कलर नाही लावला अजून. तर निंगी खूप जोरात हसू लागते. निंगी म्हणू लागते, बापरे प्राजक्ता आणि अनिका, तुम्हाला माहिती आहे का कमळीला कुणी कलर लावू शकत नाही. कारण की कमळीनं कुणाला घावतच नाही. कारण की तिला ना सगळेजण तिला कलर लावण्याचा प्रयत्न करतात. पण कमळी मात्र लगेच तिथनं सटकून जाते आणि कुणालाही ती कलर लावू देत नाही. तर त्यावेळी ऋषी म्हणू लागतो, असं कसं, तिला तर कलर मी लावणारच झाला. एरवी तिला सगळ्या दुनियाचे रंग बघायला आवडतात आणि मग काय स्वतःला रंग लावून घेणार नाही का. आता लगेचच ऋषी मात्र कमळीच्या पाठीमागे जातो. त्याला देखील कमळीला कलर लावायचा असतो. निंगी आणि बंड्या तर हसूनच त्यांच्या दोघांकडे बघू लागता. तर ऋषी मात्र कमळीला पकडत असतो. तर कमळी इकडे तिकडे पळत असते. तर कमळी म्हणूही लागते की ऋषी सर, मला ना अजिबात कलर लावायचा नाही बरं का. मला फक्त दुनियाचे रंग बघायला आवडतात. मला माझ्या चेहऱ्याला कलर लावलेला अजिबात आवडत नाही. तर तेवढ्या वेळात इकडं अनिका आणि कामिनीचा प्लॅन चालू राहतो. आता कामिनी आणि अनिका प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन नवीन डाव टाकण्याचा प्रयत्न करता. पण तो डाव त्यांच्यावरच उलटतो. आता अनिकाने आणि कामिनीने प्लॅन केलेला असतो. तर आता ते ऋषी आणि कमळी जेव्हा एकमेकांना पकडवण्याचा प्रयत्न करत असतं, ऋषीला कमळीला कलर लावायचा असतो. तेवढ्या वेळामध्ये कामिनी म्हणू लागते, अनिका तुला माहिती आहे का, आता हा जर कलर कमळीच्या चेहऱ्याला लागला ना तर 4 ते 5 दिवस तिचा चेहराने एकदम काळा डक्क राहील. तर तेवढ्या वेळात अनिकाला तर खूपच आवडत असतं. तिला फक्त एवढंच हवं असतं की कमळीचं काही ना काही व्हावं आणि ऋषीने तिच्याकडे अजिबात बघू नये. म्हणजे काय, ऋषी फक्त मग माझाच राहील. अनिकाचा फक्त एवढाच प्लॅन असतो. तर दुसरीकडे कमळीला ऋषी पकडवत असतो आणि तेवढ्या वेळात कमळी मात्र पाठीमागे सरकत सरकत जात असते. तेवढ्याच वेळात तिचा ना पाय गुंततो आणि ती पडणार असते. तेवढ्याच वेळात ऋषी मात्र तिला हात देतो. आता कमळी तर खूप घाबरून जाते. फक्त ऋषीकडे बघू लागते. त्यानंतर ऋषी मात्र तिला एकदम त्याच्या जवळही खेचत असतो आणि मग ऋषी कमळीला कलर देखील लावतो. तेवढ्या वेळामध्ये अनिकाला तर हे अजिबातच आवडलेलं नसतं. पण बंड्या आणि निंगी तर खूप उड्या मारत असतात. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.